27 एप्रिल 2022 रोजी जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल कमिशनची रिपोर्ट तत्कालीन महाराष्ट्र सरकारला दिली गेली। हे कमिशन 100 कोटींचा भ्रष्टाचार जो आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरती त्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलं गेलं होतं। आज जवळपास 2 वर्षांहून अधिकचा कालावधी झालेला आहे। ह्या प्रकरणातील कमिशनने दिलेली रिपोर्ट सार्वजनिक केली गेली नाही। MVच्या सरकारनं केले नाही, महायुतीच्या सरकारनेही केले नाही। आणि आता आपण पाहतोय की निवडणुकींच्या आधी अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत हे सर्व लोक ह्या कमिशनच्या रिपोर्टला सार्वजनिक करण्याची मागणी करत आहेत। आता प्रामुख्याने पाहिलं तर हे मागणी करतायत, पण हे का केलं जात नाहीये? या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे की कोणतंही सरकार आलं तर हे सार्वजनिक करण्याची हिंमत त्यांच्यात नाहीये। या प्रकरणाची सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांच्याकडे आलेलो आहे। चांदीवाल सर, खूप खूप आभार आपले, तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात। आणि मी हे एवढं मोठं इंट्रोडक्शन यासाठी दिलं कारण तुमच्या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे, जनताही विचारते, नेतेही विचारतायत, सगळं सुरू आहे, पण हे कधी समोर आलं नाही। माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे की कोणतेही सरकार ह्याला सार्वजनिक करण्याची हिंमत दाखवत? 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माझा अहवाल सादर केला होता। त्याच्यात ज्या बाबी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत। त्यामुळे शक्य आहे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा। असं काय आहे नाही, ते असं काय आहे ते तर सांगणार नाही। आणि हे निश्चित आहे की मला माझ्या ह्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही, हे तितकंच खरं आहे। श्री परमवीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर, आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले। CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला। याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं। अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत। तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केले गेले, म्हणजे तुमच्या कमिशनचं आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून मागणी केली, ती दिली गेली नाही। आयोगाला स्टाफची व्यवस्था करा, ती दिली गेली नाही। आयोगाला गाडी द्या, ती केली नाही। त्यांनी आम्हाला VT छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळची जागा दाखवली जी अयोग्य होती, पार्किंगही नव्हती। शेवटी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाची जागा जिथं मी अध्यक्ष होतो तीच जागा आम्ही सिलेक्ट केली, तिथं आम्ही सगळं कार्यक्रम केला। माझ्या ज्युडिशियल वर्कला, तिथल्या स्टाफला त्रास त्याबद्दल झाला, पण आम्ही हा कार्यक्रम तिथंच केला। पण इतक्या मोठ्या प्रकारची चौकशी करायची आहे ज्यामुळं गृहमंत्र्याचं पद गेलं, कमिशनर बदलले, ऑलमोस्ट सरकारी गेलं, अशा महत्त्वाच्या आयोगासाठी सगळी सुविधा देणं हे शासनाचं काम होतं। त्याचबरोबर तुम्ही म्हणता समन्सला उत्तर नाही, तुम्ही फाईन इम्पोज केला, तर स्टेट CID म्हणा किंवा CID क्राईम यानं या सर्वांना आणून तिथं उभं केलं पाहिजे जेणेकरून तुमचं काम सोपं झालं असतं। माझी नाराजी जी आहे माझ्या रिपोर्टमध्ये मांडलेली आहे आणि मी प्रत्यक्ष भेटीमध्येही माननीय उद्धवजींना ह्या बाबी सांगितल्या। त्यांना थोडा झटकाही बसला की इतकं असं कसं घडलेलं आहे, हे मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं होतं। पण सर, तुम्हाला वाटतं का की तुम्ही जे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होतात ते नाही यावं यासाठी या गोष्टी सुरू होत्या? नाही, असं म्हणता येणार नाही। मी कोणाला वाचवण्यासाठी होत्या मी असं सांगू शकत नाही, पण अडथळे निर्माण होत होते, हे निश्चित आहे, ते तर दिसूनच येत होतं। पण कोण कुणाला वाचवत आहे, कोण कुणाला अडचणीत आणू इच्छित आहे हे काही कळण्यास मार्ग नव्हता। सर, कमिशनने वॉरंट्स इश्यू केले, फाईन इम्पोज केले, सगळ्यांनाच फाईन इम्पोज केले। श्री अनिलजी देशमुख यांनाही त्यांनी वारंवार तारखा मागितल्या म्हणून त्यांनाही फाईन लावला, पलांडेंनाही बहुतेक लावला आणि परमवीर सिंगजींनाही फाईन लावला आणि तो फाईन शासकीय चीफ मिनिस्टरच्या अकाउंटमध्ये आम्ही जमा केला। मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण आरोप करणारे परमवीर सिंग, ज्यांच्यावर आरोप झाले ते अनिल देशमुख, जर यांच्या बोलण्यामध्ये जे आता ते दावे करतात टीव्हीवर येऊन सत्यता असती तर त्यांनी आयोगासमोर यायचं होतं, पण ते आले नाही, त्यांना आणावं लागलं।
परमबीर सिंग मला किंवा अनिल देशमुखांना पण आरोप परमबीर सिंगने केले, अनिल देशमुखांना आरोप झाले. दोघांनीही येऊन आपल्याबद्दल पुरावे देणं, आपल्याबद्दल आपण किती खरे आहोत, आरोप खोटे आहेत किंवा परमबीरने केलेले आरोप खरे आहेत हे दाखवण्याची तसदी घेतलीच नाही. काय वाटतं याला पाहून तुम्हाला? शपथपत्र जे दिलं होतं त्या शपथपत्राच्या अनुरूप जर साक्षी पुरावा सचिनजी वाजे यांनी दिला असता तर बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला असता. त्यांनी त्यांच्या शपथपत्रात 2 राजकीय व्यक्तिमत्वाचे नाव घेतले होते, आर्थिक व्यवहारही उल्लेख केला होता. ते एक जनरल पब्लिकला ओपिनियनमध्ये ओपन आहे, त्यामुळे ओपन आहे. अजितजी पवार त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि माननीय श्री शरदचंद्रजी पवार. तर मी वाजेजींना सांगितलं की हे माझ्या रेकॉर्डवर मी घेणार नाही, ॲफिडेविटमध्ये जरी तुम्ही म्हटलेलं आहे तरी मी एव्हिडन्सवर घेणार नाही, त्यांना समन्सही काढणार नाही. इतपत झालं होतं. म्हणजे ते इम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणू शकता तुम्ही. फक्त यांनाच केला प्रयत्न नाही, त्यांनी त्यावेळेचे विरोधी पक्षनेता फडणवीस साहेब जे अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. कोणी? या दोघांनी, सचिन वाजे आणि देशमुख साहेबांनी. पण तेही मी रेकॉर्डवर घेतलं नाही. आणि कोणत्या प्रकरणामध्ये काय ते सांगता येणार नाही, पण ते एव्हिडन्समध्ये घेत होते. म्हटलं नाही, मी घेणार नाही. म्हणजे हेतू होता की मोठी नावं घ्यायची, त्यांनाही नाही. याच्यामुळे काय होतं, प्रसिद्धी मिळते ना. मोठी नावं घेतली की प्रसिद्धी मिळते आणि वर्तमानपत्रांना, चॅनल्सना खाद्य मिळतं चर्चा चर्वण करण्यासाठी. ते मला होऊ द्यायचं नव्हतं. अच्छा. हां. आणि त्या ज्या उद्देशानं स्थापना झाली होती आयोगाची तो उद्देश वेगळा होता. आणि तुम्ही इतर राजकीय व्यक्तींना ज्यांचा रोल असेल नसेल जे काही आहे त्यांना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी हव्यास करायचा ते मला मान्य नव्हतं. सचिन वाजेंच्या ॲफिडेव्हिटचा उल्लेख आहे. सचिन वाजेंनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले, आरोप केले जे आमच्यापर्यंत आहे. त्यामध्ये त्यांनी 2 कोटी रुपये अनिल देशमुखांनी मागितले, बारसाठीचा उल्लेख केला, शरद पवारांचा उल्लेख आहे, अजित पवारांचा उल्लेख आहे. ह्या सगळ्या बाबी त्यांनी तुमच्यासमोर ठेवला. ते पण ॲफिडेव्हिट ऑन ओथ होतं ते, पण नंतर त्यांनी रिट्रॅक्ट केलं. बरोबर. त्याला कसं पाहिजे, तुम्ही कसं पाहिजे? रिट्रॅक्ट केलं त्यांनी, हे आहे फॅक्ट. आणि त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये ज्या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलं, मी ते एव्हिडन्समध्ये घेणार नव्हतं. मी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरी हे शपथपत्रात लिहिलेलं आहे, मी हे साक्षी पुराव्यात पुढे घेणार नाही, मी त्यांना समन्स काढणार नाही. हे मी स्पष्टपणे जाणीव वाजेजींना दिली होती. एक सांगतो, मला सचिनजी वाजे अत्यंत हुशार, चाणाक्ष पोलीस अधिकारी आढळला. जर ते राईट ट्रॅकवर राहिले असते आयुष्यात तर फार पुढे गेले असते. पण ट्रॅकच त्यांनी चुकीचा वापर नाही, जो काय, पण अत्यंत हुशार ऑफिसर, अत्यंत हुशार. पण त्यांनी रिट्रॅक्ट करण्याचं कारण काही बैठका झाल्या, काय झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? तर कसं याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि श्री परमबीर सिंग व श्री वाजे यांची मीटिंग झाली होती, ती एक्सपोज झाली, त्याची चौकशी झाली. माझ्या गैरहजेरीत मीटिंग झाली होती ती, त्याची इन्क्वायरी शासनाने केली. संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी जे त्यांना आणण्या नेण्यासाठी नियुक्त केले होते त्यांनाही सस्पेंड केलं किंवा त्यांची चौकशी झाली. तसंच मी इतपत ऐकलं आहे की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे मीटिंग झाली. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग ह्यानंतर रिट्रॅक्ट केलं त्यांनी स्टेटमेंट? तो कालावधी जवळपास सारखा तोच असावा. कारण अनिल देशमुख हे कस्टडीत होते आणि सचिन वाजेही कस्टडीत होते. आणि कस्टडीत असल्यामुळे आम्ही त्यांना एक माणुसकीचा भाग म्हणून बाहेर बेंचवर किंवा रूमवर, आणि अनिल देशमुखांची पोझिशन बघून मी त्यांना आमच्या मेंबरच्या चेंबरमध्ये बसण्याची परवानगी देत होतो. त्यांचं वय, त्यांची पोझिशन, राजकीय पार्श्वभूमी बघून मी त्यांना ती व्यवस्था केली होती. तिथे माझा कंट्रोल नव्हता, पण मी व्यवस्था केली होती. मी ह्यासाठी प्रश्न विचारला सर, कारण ॲफिडेव्हिट ऑन ओथ दिलं, बरोबर? त्याच्यानंतर ते म्हणाले माझ्याकडे एव्हिडन्सच नाही आहे. ते म्हणाले मी जे बोललो ते त्याबद्दल सचिन वाजेंनी सांगितलं, हो माझ्याकडे पुरावा नाही की मी मीटिंगमध्ये गेलो नाही. आधी त्याने सगळं सांगितलं की 1750 बार झाल्या, ते बंगल्याचा उल्लेख केला. अगदी खरं आहे, घडलं होतं, पण त्यांनी नंतर नाही सांगितलं. मग ह्याला तुम्ही ॲज अ कमिशनचे अध्यक्ष म्हणून नाही म्हणत आहे मी, तुम्ही एवढे रंग बदललेले लोक पाहिली. निरपेक्ष बुद्धीनं आपल्याला कार्य करायचं कळत असू नये. रेकॉर्डवर काही नाही तर आपण आपलं लेखणी चालू नये. मग ह्याचं वर्णन कसं करा? कारण हे सगळे बदलते चेहरे तुम्ही 1.5 वर्षात पाहिले. काय आपण
राजकीय साठमारी असते, आपण काय बोलणार. पण ते तुम्हाला दिसत होतं हां, स्पष्टपणे दिसत होतं की परमबीर, अनिल देशमुख आणि वाजे हे हो, हे एकमेकांना स्पष्ट जाणीव होत होती. ते वाजेंनी तर इतर अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हटलं हो सचिनजी थांबा कुठंतरी तुम्ही. मी इतपत बोललो त्यांना, असं नाही चालत म्हटलं, कोणाला आयुष्यात उठवण्याचं काम नका करू म्हटलं. पण या तुमच्या कमिशनची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात ते अनिल देशमुख. ते वारंवार म्हणतात, माझा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळेल. तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे. पण मी क्लीन चिट दिलेली नाही, साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ क्लीन चिट दिली असं होत नाही, निश्चितपणे होणार नाही. म्हणजे अनिल देशमुखांना क्लीन चिट नाहीच आहे तुमच्या जे बोललो तेच ना. मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही. अच्छा, म्हणजे दिले असते तर एक कुठेतरी कन्फ्युजन मध्ये आलं, काहीतरी घडलं असतं. परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकीव स्वरूपाची होती, त्यांचे ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली. मग मी म्हटलं असं चालणार नाही, ॲफिडेव्हिट व्यवस्थित करा, त्यांनी ते केलं. असं घडलेलं आहे. म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूपचा हिशोब होता, असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत. आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील, त्यांचं त्यांना लखलाव, पण त्यावेळेला जाणीव होत होती. त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात. सर, या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख वारंवार आलेला आहे. त्यात अनेक अधिकारी गेले, एसीपी गेले, पाटील मीटिंग्स व्हायच्या तिथं असा ॲफिडेव्हिटमध्ये उल्लेख आहे. पलांडे, श्री वाजे, भुजबळ असं नाव आलेले, एसीपी पाटील. भुजबळांचा रोल तसा काही दिसून आलेला नव्हता, हे तितकंच खरं आहे. त्यांना का गोवलं हे मला माहित नाही. पण पाटील यांना माहिती होतं, ती मीटिंग झाली होती, पैशांचा व्यवहार झाला होता, उल्लेख आलेला आहे. पैसे घेण्याचंही सांगितलं गेलं नाही, तो उल्लेख आलेला आहे ॲफिडेव्हिटमध्ये, पण पुरावे दिले नाही, शपथपत्रात उल्लेख आलेला आहे. आणि एसीपी पाटील यांची नियुक्ती करण्यामागे मला जे दिसून आलं ते श्री परमवीर सिंग हेच कारणीभूत होते, हे दिसून आलं मला. आणि त्याच्या अगोदर वाजेंनी आणण्याचा प्रयत्न केला आहे, काही पोलीस उपआयुक्तांच्या बदल्यांच्या संदर्भात काही गोंधळ झाला आहे, तो आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मी जास्त त्याला महत्त्व दिलं नाही, पण त्यांनी प्रयत्न केला होता. पण पोलीस ट्रान्सफरचा विषय आणला होता विथ रेकॉर्ड आणला होता त्यांनी, वाजेंनी. आणि कोणी केले त्या ट्रान्सफर्स? त्या माननीय त्या गृहमंत्री पैसे घेऊन केलं त्यांचा? नाही, असं त्यांचा आरोप होता. पण नंतर त्याच्याबद्दलही काय बोलले? काय आरोप होता. हे रिट्रॅक्ट करण्याचा प्रश्न मी घेतोय. तुम्ही म्हणालात ठाण्याचे एक डीसीपी होते, ते हस्तक्षेप खूप करत होते. असं बाहेरून दिसत होतं. म्हणजे कशा प्रकारचं? एक ॲडव्होकेटही होते, मी नाव सांगणार नाही, आणि ठाण्याचे डीसीपी होते, ते दिसत होतं. हस्तक्षेप म्हणजे विटनेसेस, त्यांना एकमेकाशी चर्चा घडवून आणणे, काही करणे, असं काही दिसत होतं त्यांचं. एव्हिडन्स आणि विटनेसला इन्फ्लुएन्स करणे सुरू होतं? नाही, ते त्यांचं आपसात. आता माझं क्षेत्र मर्यादित असल्यामुळे तुम्ही बाहेर काय करतात मी काही बोलणार नाही. पण ते सिटिंग डीसीपी होते आणि ते एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही ठाण्याला असताना मुंबईत येऊन कसं काय बसू शकता, तुमचा ऑफिस कार्यक्रम सोडून कसं येऊ शकता? आणि वारंवार यायचे? नेहमी यायचे ते, हे तितकंच खरं. आणि हे दिसत होतं ना. मग सरकारचं कोण लोक ह्यांच्या मागे? कारण सरकार एमबीएच होतं यावेळेला, सरकारच्या सांगण्यावरनं होती ही गोष्ट, मला वाटतं. नाही, मी नाही सांगू शकत. पण हस्तक्षेप व्हायचा. मी एमबीए शासन आहे का कुठलं शासन आहे मी नाही सांगणार. म्हणजे ते माझं क्षेत्रही नाही. म्हणजे कुठल्याही शासनाच्या विरुद्धही माझं मत नाही आणि कोणाच्या फेवरमध्येही माझं मत नाही. आणि निवडणूक आलेली आहे आणि म्हणून निवडणूक काळ म्हणून ह्या कमिशनच्या रिपोर्ट बद्दल हे सगळं राजकारण सुरू आहे आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही आलो. हे साधा शेंबड्या पोरालाही कळतं की निवडणुकीचा कालावधी असल्यामुळं काही ना काही प्रक्षोभक विषय काढायचे आणि कुणाला ना कुणाला जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी आरोप प्रत्यारोप करून गदारोळ उठवायचा.
जसं एक ठिकाणी म्हटलं आहे की सकाळी उठल्या उठल्या भोंगा वाजतो, तसा तो हिशोब आहे, अजून काही नाही. आणि याची सत्यता म्हणून एक जबाबदार चॅनल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो की खरं काय हे जनतेलाही कळू. हे काय तुम्ही मला वारंवार 6 महिन्यापासून हां तुम्ही मला ह्याबद्दल विनंती करीत राहिला, मी टाळतही राहिलो, पण तुम्ही काही गोष्टी अशा काही प्रश्नरूपात मांडल्या की साहेब असं असं हे म्हणाले, असं असं ते म्हणाले, मग म्हटलं ठीक आहे साहेब एकदा येऊन थोडंसं काय बोला. हां. मी यालाच पुढे नेतो सर की आपण यांचा विषय काढला. एक सचिन वाझेंच्या ॲफिडेव्हिटमध्ये काही एव्हिडन्स देशमुखांविरुद्ध त्यांच्या मुलाविरुद्धही वारंवार ते सांगत होते, त्यांनी काही पुरावे बहुतेक आणण्याचा प्रयत्न केला. ॲफिडेव्हिटमध्ये नसावं बहुतेक, पण त्यांनी साक्षी पुराव्यात आणण्याचा प्रयत्न केला होता कोणाविरुद्ध होतं? की देशमुख साहेबांचे चिरंजीव यांनी व्हॉट्सअप मेसेज काही केला होता सचिन देशमुखांना 40 लाख रुपयाबद्दल. सचिन वाझेंना सॉरी केला होता व्हॉट्सअप मेसेजद्वारे की 40 लाखाचा व्यवहाराबद्दल होता तो मी रेकॉर्डर घेतला नाही, कारण ते साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो प्रश्न नव्हता, मी घेतलं नाही ते. पण त्यांनी मांडलं होतं ते सचिन वाझेंनी मांडलं होतं, श्री वाझेंनी मांडलं होतं. वाझेंच्याकडे असं म्हटलं तर भरपूर मटेरियल होतं, हे म्हणता येईल. ते ज्या पद्धतीने तिथं वागायचे ते त्यांच्या वकिलालाही बऱ्याच वेळेला जुमानत नव्हते, हे तितकंच खरं आहे. हो. पण जर ह्यामध्ये 2 पर्सनल असिस्टंट जे आहेत स्वीय सहाय्यक अनिल देशमुखांचा, त्यांचाही उल्लेख वारंवार होतो. एक पलांडे आणि मला वाटतं दुसरे कुंदन. पलांडे संदर्भातला रोल वाझेही म्हणतात लेटरमध्ये की मी सह्याद्रीकडे जाऊन पैसे दिले, बऱ्याच गोष्टी मी ज्ञानेश्वरी त्यांच्याशी बोलायचो. तर पलांडे यांचा रोल कुठे एस्टॅब्लिश होऊ शकला का? पलांडेंची जी नेमणूक झालेली आहे ते सत्कृतदर्शनी असं दिसून आलं की ती अयोग्य पद्धतीने झाली होती, हे दिसून आलं होतं. आणि ते या अगोदरही स्वीय सहाय्यक म्हणून अगोदरचे गृहमंत्र्यांच्या काळात होते. तो अनुभव दांडगा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे शक्य झालं आहे. परमवीर सिंग जे आले होते, त्यांनी तुम्ही त्यांना हे केलं, त्यांच्या आरोपांच्या बद्दल त्यांनी कधीच कोणतंही हे तुमच्यासमोर सादर केलं नाही त्यांनी. परमवीर सिंगांनी आरोपच्या पृष्ठार्थ काही सादर केलं नाही. एक नवाब मलिकही तुमच्यासमोर डिपोज झाले होते. नवाब मलिक साहेबांनी ते मंत्री असताना बाहेर काही मीडियाला किंवा कुठे इंटरव्ह्यू दिला आणि आयोगावर आरोप केले. ते आरोप सचिनजी वाझेंच्या निदर्शनास आले. त्यांनी अर्ज दिला की साहेब असं असं आयोगावर आरोप झालेला आहे आणि यांची चौकशी करण्यात यावी. त्यानुसार मग त्यांना समन्स काढण्यात आलं होतं मलिकांना, आणि मलिक सोलकर वकिलांच्याबरोबर आले, गोविंद सोलकर, हां त्यांच्याबरोबर आले होते. आणि त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं, शपथपत्र दिलं की माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता आयोगाच्या विरुद्ध आरोप करण्याचा, आणि जे काही घडलेलं आहे ते चुकून घडलेलं आहे, मी क्षमा मागतो. त्यामुळे आम्ही त्यांना रिलीज केलं, हे तितकंच खरं आहे. आणि दुसरं एक बिमल अग्रवालचंही नाम आलं तुमच्या ह्याच्यामध्ये. बिमल अग्रवालला एक प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी असं दाखवून तुमच्यासमोर डिपोज करण्याचा प्रयत्न झाला. बिमल अग्रवाल नावाच्या व्यक्तीने एक अर्ज दिला होता की मला हस्तक्षेप करू द्या या प्रोसिडिंगमध्ये, आणि अजून एक व्यक्ती होते ठाण्याकडचेच होते. असे 2 लोकांचे अर्ज होते. पण त्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले होते ते माझ्या चौकशीच्या कक्षेच्या बाहेरचे होते, आणि मला चौकशीचा अधिकार क्षेत्र वाढवायचा नव्हता. त्यामुळे मी त्यांचे ते अर्ज दोन्ही निकाली काढले, फेटाळले, रद्द केले. पण ते काउंटर करण्याचा प्रयत्न होता. हो, आणि ते परमवीर सिंगांच्या विरुद्ध जात होते जास्त, की असं केलं, ठाण्यात असताना तसं केलं. पण ते मला त्याशी काही कारण नव्हतं. पण या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी होती कारण अँटिलिया प्रकरणामधनं ह्याला जोडलं गेलं होतं. ATSने तुम्हाला एव्हिडन्सही दिले होते. त्या एव्हिडन्सच्या आधारे आपण ते एव्हिडन्स कलेक्ट करून त्याचा तुम्ही अभ्यासही केला असेल. तर याला अँटिलियाला आणि ह्या 100 कोटीच्या प्रकरणाला जोडलं गेलं होतं, दिसत होतं तसं काही प्रकरण आहे? तसं मी नाही सांगू शकणार. हे इंडिपेंडंट होतं. हे 100 कोटीचं प्रकरण आहे. अँटिलिया प्रकरण एक वेगळंच धाटणीचं होतं. ते वेगळंच कार्यक्रम होता. ATS तुमच्याकडे एव्हिडन्स? ATS तो वारंवार उल्लेख यायचा साक्षी पुराव्यामुळे, आणि मला अर्ज आला असावा कुणाचा, त्यामुळे ते ATSचं रेकॉर्ड मागवलं होतं मी. आणि ATSचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी सक्षमपणे तो रेकॉर्ड आणून दिला. त्यांनी एवढं सांगितलं की साहेबाला सार्वजनिक होऊ देऊ नका, आणि आम्ही ती गोष्ट पाळली, तेवढं केलं. तुम्ही म्हणताय की सचिन वाझेकडे बरेच काही होते. हो, तुम्हाला त्याने सांगितले असतील?
कारण एवढं कॉन्फिडन्शियल एव्हिडन्स नाही आहे. ते डायसच्या समोर उभं राहायचे, साक्षी पुरावाला उशीर लागला की उभं राहायचे ते. पण तुम्हाला ते ट्रॅक कळत असेल ना सर, की हा व्यक्ती आता हे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा यांच्याकडे जाणार आहे, किंवा हा व्यक्ती इथं दाखवण्याचा म्हणजे यांच्याकडे जाणार आहे, आणि म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाळल्यात किंवा त्या रेकॉर्डवर येऊ दिल्या नाही. आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं असतं. आयोगाला सत्यता पाहायची असते आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा असतो. कोण गुन्हेगार आहे, कोणी गुन्हा केलेला आहे, कुणाला शिक्षा व्हावी हे सांगण्याचा कार्यक्रम आयोगाचा नाही. मुळात आम्ही फक्त इन्क्वायरी करायचं आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा की करेक्टिव्ह मेजर, सुधारणा काय करायची आहे पुढं. त्या दृष्टीने ह्या आयोगाची नेमणूक झाली होती आणि त्या माझ्या अहवालामध्ये ह्या बाबी मांडलेल्या आहेत. सत्यतेचा विषय तुम्ही काढलात, एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्हीच म्हणताय की या गोष्टी आणल्या असत्या तर काहीतरी झालं असतं. खंत आहे की 1.5 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या आयोगामध्ये काम केलं, तुमच्या टीमनं काम केलं, पण हे सगळे आपला एकमेकांना वाचवण्यासाठी काहीच समोर आणलं नाही. सत्य तुम्ही आणू शकले नाही बाहेर. तुम्हाला दिसून येतच आहे. पण तुम्हाला खंत आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही इंटरव्ह्यू अनेक लोकांचे घेतलेले, तुम्हाला दिसून येत आहे. तुम्हाला खंत आहे की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो की ज्या गोष्टी घडल्या. मी खंत व्यक्त करून काय होणार. ज्यांना साक्षी पुरावे द्यायचे ते जर मागे सरकत असतील तर मी त्यांना गळा धरून आणू शकत नाही. शपथपत्र दिल्यानंतर हे शपथपत्राच्या विपरीत वागायचं असेल तर आपण काही करू शकत नाही. अशा गोष्टी घडतात. पण ह्याचं ओव्हरऑल एक्सपिरियन्सचं वर्णन कसं कराल तुम्ही, की हे बदलते चेहरे पाहत गेलात तुम्ही, एकमेकांना वाचवण्याचा जे आरोप एकमेकांवर करतो एकमेकांना वाचवतायत. मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा असतात तेवढं सांगता येईल. आणि राजकीय उलथापालथीत काय साठमारी कोण करेल काही सांगता येत नाही. कुणाच्या खांद्यावर हात ठेवून बंदूक चालवणार हेही कळणार नाही तुम्हाला. असं ते व्यवहार आहे. आणि कोण निशाणा असेल कोण कधी आज मित्र उद्या शत्रू परत आज मित्र, काही होऊ शकतं. आणि म्हणूनच आयोगाकडनं जे जे काही आलं माझ्या पुढे ते मी माझ्या अहवालात मांडून दिलं. जे काही साक्षी पुरावा आला तेवढं. तुम्ही सांगाल आता आमच्या माध्यमातून सरकारला की करा ते, लोकांना कळू द्या म्हणून काय आमच्या आयोग. हे शासनाने निर्णय घ्यायचा आहे. शासनाने त्यांच्या सवडीप्रमाणे अहवाल कधी माझं जबाबदारी नाही, माझं मॅन्डेटही नसतं की तुम्ही माझा रिपोर्ट सार्वजनिक करा. हे शासनाच्या मर्जीनुरूप आहे. कारण त्याच्यातल्या बाबी प्रक्षोभक असतील, शासनास योग्य वाटत नसतील, त्यांची मर्जी, आपण काय करणार. असं होऊ शकतं. कुठलीही शासन व्यवस्था असो, अशा काही गोष्टी माझ्या अहवालात असतील की ते कुठल्याही शासन व्यवस्थेच्या पचनी पडणार नाहीत. असं पोलीस रिफॉर्मचा उल्लेख तुम्ही करता नाही, मी बोलणार नाही, पण त्या कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणाऱ्या नव्हत्या. म्हणजे ते एकदम स्फोटक असा कमिशनच्या तुमच्या फायनलमध्ये आहे. आणि मी काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचं सूचित केलेलं आणि म्हणून काय बाहेर येत नाही. आता ते काय आपण सांगू शकत नाही. कुठल्याही शासन व्यवस्थेला मी दोष देणार नाही, कारण अगोदरचं शासन होतं, नंतर बदललं, नंतर दुसरं आलं, कोणी काही केलं नाही, आपण काही सांगू शकणार. यात राजकारणी आणि पोलीस खात्याचा एक चेहराही तुम्ही परत पाहिला. सांगड होतं. त्याचं वर्णन कसं कराल. सांगड आहे. सांगड आहे. एकमेकांना वापर, स्वतःच्या स्वार्थापोटी काही करू शकतात दोन्ही. मी म्हणजे सार्वजनिक रीतीने अशा गोष्टी बोलू नये, पण आहे. पण सर तुम्हाला वाटतं तुम्ही कमिशनने जर काम केलं, आता हे CBI 4-5 कोटीचं काही प्रकरण आणतंय, हे एव्हिडन्स तुमच्याकडे आलं असेल अनिल देशमुखांना. माझ्याकडे प्रथम माहिती अहवाल ज्याला FIR म्हणतो तो आला होता. त्याच्याबाबत बऱ्याचशा उल्लेखही केला आणि वाझेजींनी ते मांडण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याला जास्त उहापोह केला नाही, कारण ती वेगळी चौकशी होणार आहे. ती प्रकरण वेगळं आहे, ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे मी त्याच्यावर कुठेही माझा लेख मत काहीच दिलं नाही. पण ज्या सचिन मदेंनी तिथं पुरावे दिले, इथं का नाही दिले. आता ते मालक स्वतः आहेत. काही गोष्टी अदृश्य हात असतात. पण सर शेवटचा प्रश्न, तुम्हाला वाटतं जे आरोप झाले एक व्यक्ती म्हणून, ते तुम्ही सगळं पाहिलं, न्यायाच्या पलीकडे जाऊन तुमचा मत जर मी विचारलं तर हे झालं होतं, अशा बैठका झाल्या होत्या आणि असं नाही सांगू शकणार मी. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माझ्या मताने तुम्ही अनिल देशमुखांचाही इंटरव्ह्यू घेतलेला असेल, परमवीर सिंगाचाही घेतला असेल, पलांडेंचाही, कारण मी इथं नव्हतो 3-4 महिने. मी घेतले, त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे
काय काय घडलेलं आहे तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला जे मांडायचं मांडा. तुम्ही स्वतंत्र आहात. मी थोड्या प्रमाणात भावना बांधील आहे. पण अजून तरीही तुम्ही आम्हाला वेळ दिलात, कारण तुम्हाला जे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडले त्यालाच उत्तर देण्यासाठी पण तुम्ही वेळ दिलात. ठाकूरजी, एक निश्चित मी माझ्या अहवालातील काहीच गोष्टी सांगितल्या बारकावे आणि सांगितले मी खूप प्रयत्न केला ते हा करण्याचा. तुम्ही एक्सट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला ऍज अ सीझन सीझन नाही, जे काही माझं जबाबदारी आहे त्याप्रमाणे मी पण तुम्ही बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला, ज्याचा एक थोडंसं क्लिअर पिक्चर महाराष्ट्राच्या जनतेला मिळावं हाच आमचा हेतू होता. राजकारण करत असतील, राहतील, पण आम्हाला ह्याचं सत्य काय हे दाखवण्यासाठी महाराष्ट्राची एक प्रगल्भ पार्श्वभूमी आहे या प्रांताची. आमच्या देशात महाराष्ट्र म्हणजे आज अग्रणी राज्य आहे, होतं, होणार आहे. ती भूमिका सर्व राजकीय व्यक्तिमत्वाने पाळावी, गदारोळ टाळावा, एवढीच मी या प्रसंगी विनंती करीन. माझं क्षेत्र नसताना फक्त कुठलेही मला अभिनिवेश कोणाचाही नाही, फक्त महाराष्ट्र राज्याकडे बघून सगळ्यांनी विचार करावा एवढं सांगायचं. हीच विनंती कारण आमच्या माध्यमातून. वातावरण गढूळ होतंय, सामान्य माणसाला त्रास होतोय. रस्त्यावर मोटरसायकलचा धक्का लागला तरी तू मैमय होते. कारण कुणाच्या हातात कुठला झेंडा आहे, कुणाच्या हातात बरं सकाळी एक झेंडा असतो, दुपारी तिसरा असतो, संध्याकाळी चौथा असतो, असे प्रकार इथं होतात. सरांची जी बाब आहे, जे म्हणतायत ती विनंती अत्यंत महत्वाची आहे आणि आम्ही तशीच विनंती करतो. आणि सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आम्ही जे गोष्ट आहे, जे अनुत्तरित प्रश्न आहेत, तुम्ही कमिशनचे कोणते फाइंडिंग आम्हाला दिले नाहीत, पण आम्ही त्यातनं बिटवीन द लाईन्स काढण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ते करा तुमच्या लेवलला, पण माझ्या अंगी काही मारू नका. बिलकुल नाही सर. आणि म्हणून जबाबदार चॅनल म्हणून मी त्याची ग्वाही देतो तुम्हाला. आणि सरांनी आमच्या प्रश्नांची तुमच्या प्रसिद्धी चॅनलचं नाव तसं सार्वजनिक रीतीने चांगलंच घेतलं जातं, तसं काही नाही. जे तुम्ही ती विश्वासार्हता तुम्ही कायम ठेवावी एवढंच अपेक्षित आहे. एवढं निश्चित ठेवीन सर. तर सरांनी हा वेळ दिला म्हणून आभार तुमचे. म्हणून आता प्रयत्न झाले, सरांनी कमिशननं प्रामाणिक प्रयत्न केला, पण जे आरोप करणारेच होते ते रिट्रॅक्ट झाले, ते हॉस्टाईल झाले. ज्यांच्यावर आरोप झाले तेही काय बोलत नव्हते. म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप असं हे सगळं आयोगासमोर झालं. पण काही गोष्टी आहेत ज्या सरांनी स्पष्ट केल्या आहेत. आता जनतेला ठरवायचं आहे की जे राजकारणी एकमेकांवर आरोप करतायत त्यात खरा कोण आणि खोटं कोण. इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.